गेम ऑन. पहिल्या षटकासाठी गोलंदाज जय हनुमान करंजाडे संघाचा स्ट्राइक गोलंदाज जय चव्हाण बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. ऑन स्ट्राइकला असेल फलंदाज साहिल गावण. सोबतीला अभिजित गावण. बिग फाईट, बिग मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. काही काल प्रतीक्षा जरूर आपण करतोय. डाबाला सुरुवात होईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक जिकडे दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वाडिश लॉंग ऑफला खेळाडू असेल तर एक खेळाडू अगदी काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो 38 सर्कलच्या आतमध्ये. पॉइंट कव्हरला पहिला चेंडू असेल. ड्राईव्ह लेंथवर चेंडू जरूर होता. ड्राईव्ह पाहायला मिळाली. मरीन ड्राईव्ह पेक्षा ही सुंदर ही ड्राईव्ह. वेलकम बाउंड्री. पहिल्या चेंडूवर आलाय खणखणीत चौकार. ओळखला जातोय सन्माननीय आनंदजी दिघे साहेबांच्या नावामुळे. पहिल्या चेंडूवर खरं तर हा चौकार आलाय. वेलकम बाउंड्री आलाय. स्वागत केलंय गोलंदाजाचं साहिल गावणने. पण क्षेत्रक्षणात चौकार आल्यानंतर काहीसा बदल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर रिझन मध्ये एक खेळाडू तैनात आहे. त्या ठिकाणी लेटकट केली, दिशा दिली. गली रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फंबल झाला. हलकीशी चुकी झाली की मग एखादी रन्स एक्स्ट्रा मिळालीच म्हणून समजा. 12th मॅन अधिक उत्साहित असतात नेहमीच. आम्ही कॉम्बॉक्स मध्ये त्यांना पाहिलंय कारण की जो आपल्या गावाचा संघ खेळत असतो मैदानाच्या आतमध्ये एक वेगळी एनर्जी. कधी कधी 12th मॅनला असं वाटत असतं की केव्हा एकदा मी मैदानात जाऊ. परंतु जे काही 11 खेळाडू निवडलेले आहेत आणि ते 11 खेळाडू अगदी बेस्ट असतात. चांगले 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असतो. परंतु 12th मॅन देखील भरपूर महत्वाचा. त्याला कधी मैदानात जावं लागेल हे आपण सांगू शकणार नाही आहोत. राईट आर्म राऊंड विकेट रावे एंड कडून गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाज जय चव्हाण या ठिकाणी फिरून खेळण्याचा प्रयत्न. गुडलँड स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त वेगाने आतमध्ये आला आणि बाईच्या स्वरूपाने खरं तर एक सिंगल रन्स स्कोर कार्डमध्ये ऍड होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा. कविराज बेस्ट स्कोरर जोहेचे खरं तर संपूर्ण या स्पर्धेसाठी चांगलं योगदान देत असताना आपण पाहतोय. सोबतीला साईप्रीत लाईव्ह आणि गोल्डन डीजे. समोरला फिरून खेळण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि ह्या चेंडूवर रन्स आली मात्र एक सिंगल. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं. लाईन आणि लेन थोडी पाठीमागे घेतली. व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि पुढच्या काही चेंडूंवर सिंगल्स आल्या. 7 धावा 7 रन्स 7 धावा धावफलकावर आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. पॉवर प्ले ऑन आहे. पॉवर प्लेचा फायदा घेत असताना हा आलाय चौकार. पहिली मॅच जिंकल्यानंतर एक वेगळा कॉन्फिडन्स आई रायबादेवी राबे बी संघाला आपण पाहतोय. न्यू जर्सी मध्ये येलो कलरची जर्सी. येलो कलर म्हटलं की मग ऑस्ट्रेलियन टीम आणि तो दबदबा तो दरारा खरं तर पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता. अगदी खोदून काढावा लागला. बुंद्यात फेकला होता आणि मिसफिल्ड. चुकीला माफी नाहीये मित्रा. आणखीन एक चौकार.
अर्थातच टीम करंजाडे संघाचा जर का आपण विचार केला तर पनवेल तालुका असेल, तदनंतर उरण तालुक्यामध्ये जास्त करून हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या सीझन मधली पेन तालुक्यातील ही पहिलीच फेरी कदाचित असेल, कदाचित दुसरी फेरी असेल. परंतु मोठ्या स्पर्धेसाठी मोठ्या प्लॅटफॉर्मवर खरं तर या एक मोठ्या संघाला आपण पाहतोय. करंजाडे आणि त्यांच्या विरोधात मूर 11 गोवटने धावसंख्या स्कोर कार्डवर 15 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स, 15 धावा स्कोर कार्डवर यावेळेस आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी भावेश दमडे या गोलंदाजाला प्राचारण केलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. फुल टॉस मिस केला. खरं तर हा चेंडू कुठेही मारता आला असता, परंतु असं म्हणतात की चांगल्या चेंडूंवर षटकार चौकार येतात आणि खराब चेंडूंवर सिंगल डबल्स पाहायला मिळत आहेत. हे क्रिकेट आहे. पण कधी कधी सोप्पा झेल सुटला जातो तर कठीण झेल देखील पकडला जातो. की आज जो सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला अप्रतिम झेल या ठिकाणी निखिल ने पकडला राबेचा हा खेळाडू. बेस्ट कॅच साठी ट्रॉफी, तदनंतर ब्रँडेड शूज आणि अन्वी स्पोर्ट्स स्पॉन्सर केलेली ब्रँडेड जर्सी या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपण पाहणार आहोत. फुल टॉस, आणखीन एक फुल टॉस चेंडू आपण पाहिला. आणखीन एक चेंडू मिस झाला. पण ह्या ज्या काही पॉवर प्लेच्या षटकामध्ये संधी मिळत आहेत त्यांचं सोनं करायला पाहिजे. सन्माननीय अमित दादा टावरी यांना आमची विनंती असेल, आपण प्रमुख व्यासपीठावर यायचं आहे. विजय दादा पाटील रावे त्यांना देखील आमची विनंती असेल, आपण देखील समालोचन कक्ष व्यासपीठावर यावा. देखील बॅटची एज पहा. आघाडीचे 2 खराब चेंडू मिस केल्यानंतर मात्र हा एक चांगला चेंडू आपण पाहिला. षटकातील 3 चेंडूंचा खेळ झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात रन्स यायला हव्यात. पहिल्या षटकात 15 रन्स आल्यानंतर काहीशी धावसंख्या शांत झाले. हा लॉफ्टेड हिट आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चूक करणार नाहीये. त्या ठिकाणी विशालने पकडलाय झेल. अभिजित गावंडचा संपलाय खेळ. पुढचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. निशांत वर्तक, इनेट नंबर 3. पण क्रिकेटमध्ये हे स्थान अतिशय महत्त्वाचं. ज्या अर्थी इंडियन टीमसाठी विराट कोहली असेल, केन विल्यमसन, न्यूझीलंडसाठी स्टीवन स्मिथला आपण पाहिलंय, ऑस्ट्रेलियन टीमसाठी बाबर आझम असेल, इनेट नंबर 3 पाकिस्तान संघासाठी, आणि इंग्लंडसाठी तारणहार संकटमोचक जो रूट असेल. टॉप 5चे हे खेळाडू आपण इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर या खेळाडूंना आपण नियमित पाहिलंय. महत्त्वाचं स्थान आपल्या संघातील की प्लेयर, महत्त्वाचा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर नियमित आपण पाहत असतो. शॉर्ट पिच आहे, चांगला फटका तिकडे डीपेक्षा कव्हरला. आउटफील्ड कमालीची फास्ट आहे. काही टप्पे घेत चेंडू मात्र जाईल सीमा पार. होते आणि जे साठवलेलं ते 5व्या चेंडूवर मात्र त्याच्यावर पाणी फेरलंय. चौकार आलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 20 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. समोरला आहे ड्राईव्ह पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक पाठीमागे. शर्यत कोण जिंकणार, आणि शेवटी चेंडूने मात्र गाठले सीमा रेषा. सलगचा बॅक टू बॅक हा
थँक्यू सो मच. पा कीपरच्या पाठीमागे जे बॅनर्स आम्ही लावलेले आहेत तिकडे जे प्रेक्षक बसलेत, विनंती तुम्हाला आहे प्रेक्षकांना, आपण बॅनरला तिकडे पाठीमागे बसू नका प्लीज. अन्यथा त्या ठिकाणी आमचे आयोजक येतील. तुम्ही ऐकताय, लाडक्या प्रेक्षकांना जे कटआउट जवळ बॅनर जवळ बसलेले आहेत आपण खाली बसा. जे यंग मुलं तिकडे बसलेले आहेत, विनंती आहे आपण खाली बसायचं आहे. तिसऱ्या षटकासाठी सागर म्हात्रे, चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफ साईडला ड्राईव्ह डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये त्या ठिकाणी चेंडू फील्ड झाला. रन्स आली एक सिंगल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या 25 रन्स, 25 धावा धावफलकावर आपण पाहतोय. बिग फाईट आहे, मोठी लढत आहे. करण झाडे आणि गोवटणे संघाचा जर आपण विचार केला तर बऱ्याचशा स्पर्धा या टीम्सने अक्षरशः गाजवलेल्या आहेत. आणखीन एक चांगला फटका, फुटवरचा वापर, परंतु चेंडू निघून गेला. शेवटच्या क्षणाला आलाय हा चौकार. मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 29, 29 धावा धावफलकावर आपण पाहतोय. टॉस गमावल्यानंतर टीम मूर 11 गोवटणे संघाची ही वाढती धावसंख्या. चांगला चेंडू आहे या ठिकाणी गली रिजन मध्ये. शॉर्ट थर्ड मॅनला बीट करत चेंडू मात्र थर्ड मॅन बाउंड्री लाईन समीप. शेवटी यश मात्र आलं, परंतु फेकी खराब आहे. तिकडे आणखीन एक एक्स्ट्रा रन्स मात्र मिळेल. सिंगलला डबल मध्ये आणि मग शेवटी डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्यात यश मात्र आलं. 3 रन्स स्कोर कार्डवर ऍड होत आहेत. धावसंख्या 32, 32 धावा. एक गडीच्या मोबदल्यात मैदानात आपण पाहतोय. क्लायमेट भरपूर चांगला आहे, परंतु रोशन पाटील सर म्हणाले की रात्री भरपूर पाऊस पडला की जिकडे नाईट स्पर्धा पनवेल तालुक्यात सध्या सुरू आहेत आणि मग आयोजकांचं टेन्शन थोडं वाढलं. चांगला चेंडू आहे या ठिकाणी पॉइंट रिजन मध्ये. 38 सर्कल मध्ये चेंडू फील्ड होईल. रन्स मिळेल एक सिंगल. धावसंख्या 33, 33 धावा धावफलकावर या ठिकाणी आपण पाहतोय. 33 धावा धावफलकावर पहिल्या सत्राचा खेळ सुरू असताना बॅटिंग करताना मूर 11 गोवटणे पण थोडं आता एक्सिलेटरवर पाय द्यावा लागेल. धावांची गती थोडी वाढवावी लागेल, परंतु गोलंदाजी कमालीची सुरू आहे मैदानाच्या आत. फुल टॉस, आणखीन एक मिस केला. वेल स्टॉप. एसटी रक्षक त्या ठिकाणी कमालीचं कार्य करत असताना भूषण खैरे पण शरीरयष्टी आपण पाहू शकता. तगडा खेळाडू आहे. बॅटच्या पट्ट्यात चेंडू जर का आला सेकंड इनिंग मध्ये तर लांब षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतील. राईट ऑन द विकेट. राबे एंड कडून गोलंदाजी सुरू आहे. शॉर्ट पिच, शॉर्ट आर्म पुलचा फटका. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. लॉंग लेग फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. आमचे ड्रिंक्स बॉय विनेश तांबडशेत की ज्यांचं टोपण नाव पोलीस आहे. पोलीस नावाची पदवी उपाधी तुम्हाला सहजासहजी मिळत नाही आहे. खरं तर आमचे लाडके आयोजक दिगंबर नागे नवी मुंबई पोलीस दलात सध्या जे कार्यरत आहेत, परंतु प्रचंड मेहनत प्रवीण विनेशची. प्रचंड मेहनत. खरं तर क्रिकेटचं वेळ किती असावं एखाद्याला. विनेश ची मेहनत, मग सकाळी लवकर या ठिकाणी त्याची उपस्थिती, विकेट ची तपासणी, विकेट व्यवस्थित आहे का, तदनंतर बाउंड्रीज व्यवस्थित आहेत का, तदनंतर
संपूर्ण व्यासपीठ असेल ते व्यवस्थित स्वच्छ ठेवणं, त्यानंतर पंचांचं भोजन असेल, समालोचन कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था असेल, मैदानात पाण्याची व्यवस्था, हे सर्व काही कार्य हँड्स ऑफ यू विनेश. खूप चांगलं कार्य क्रिकेटसाठी तुझ्या माध्यमातून होत आहे. थँक्यू सो मच. खरं तर प्रमुख आयोजक म्हणावं लागेल विनेशला. पुढचं षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवर जय चव्हाण. पहिलं षटक ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि पहिल्या षटकात रन्स आल्या होत्या तब्बल 15. स्पेलमधलं आपलं शेवटचं षटक फेकण्यासाठी रावे एंडकडून सज्ज होईल. ऑन स्ट्राईकला फलंदाज असेल साहिल गावन. पण आता 2 षटकांचा खेळ उर्वरित बाकी आहे आणि या 2 षटकामध्ये अधिक धावा जमवण्याचा विचार करावा लागेल. शॉर्ट पिच, स्टिकर एंडचा फटका, यष्टीरक्षक आहे, सोप्पा झेल पकडला. सफलता मिळाली या ठिकाणी जय हनुमान करंजाडे संघाला. आणि इनेट नंबर 4 परेश पाटील मंचकावर आपण पाहतोय. संदेश घरत असतील, दिगंबरजी नागे, तदनंतर प्रवीण पाटील सर या ठिकाणी मंचकावर आपण पाहतोय. समाधान दादा असतील, तदनंतर नटराज म्हात्रे यांना आपण पाहतोय. गोल्डन मॅन सुंटी दादा असतील. रावे टीमचा कॅप्टन अर्थातच बालू त्या ठिकाणी मंचकावर पाहायला मिळतोय. पॉली मंचकावर या ठिकाणी उपस्थित आहे. त्या सर्व मान्यवरांचा आपण देखील वेलकम करूया. मॅचकडे जाऊया. संत गतीने पुढे जाणारा हा सामना आपण खरं तर पाहतोय. कहाणीमध्ये ट्विस्ट येईल का? वादलापूर्वीची ही शांतता आहे का? मूर 11 गोवटणे संघ ह्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा स्वीकारेल का? बरेचसे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही वेळेत मिळतील. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. पण खरं तर गोवटणे संघाला 3 फुलटॉस चेंडू मिळाले, परंतु तिन्ही फुलटॉस चेंडू त्यांनी मिस केलं. स्कोरिंग बॉल ज्याला म्हटलं जातं, ज्या चेंडूवर सहज धावा आल्या असत्या आणि ते देखील मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल गोलंदाज जय चव्हाण. फुलटॉस चेंडू आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जरूर तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि विकेट गमवावी लागली शेवटच्या क्षणाला. फलंदाज बाद. थँक्यू. रिप्ले टेलिकास्ट मध्ये देखील साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं की का प्रतिम झेल पकडला आणि गुड कॅमेरा वर्क. त्या ठिकाणी आमचे कॅमेरा ऑपरेटर अभिजित चव्हाणचं देखील आपण वेलकम करूया. शांततेचे प्रतीक अर्थातच अभिजित चव्हाण त्या ठिकाणी आमचे कॅमेरा ऑपरेटर आहेत. गुड कॅमेरा वर्क या ठिकाणी पाहायला मिळालं. साईप्रीत लाईव्ह जरूर या चॅनलला, या वाहिनीला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. खूप चांगली क्लिअरिटी या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला चेंडू होता, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल रन्स या ठिकाणी मिळाली. धावसंख्या स्कोर कार्डवर 38 धावा धावफलकावर आपण पाहतोय. या षटकातील 2 चेंडू उर्वरित बाकी असतील. 38 धावा धावफलकावर 5 षटकांचा हा सामना. पाटा विकेट आणि या पाटा विकेटवर रन्स भरपूर येत आहेत, परंतु काही चेंडू जरूर मिस केलं गोवटणे संघाने.
इकडे देखील चेंडू हवेत आहे, संधी निर्माण झाली आहे, कॅच अँड बॉलचा चान्स, झेल ड्रॉप झाला. शेवटच्या क्षणाला मात्र आपण पाहू शकता 2 धावांची जरूर भर स्कोर कार्ड मध्ये होईल. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर पाहायला मिळेल 40 धावा, 40 रन्स, 40 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहतोय. पण मोठ्या संघांकडे मोठे फलंदाज सोबतीला चांगले गोलंदाज देखील असतात. सो या मॅच मध्ये फाईट जरूर पाहायला मिळेल आणि 40 धावसंख्येवर सध्याच्या घडीला गोवटणे संघाला आपण पाहतोय 50च्या आसपास तर सहज पोहोचेल. फाईट संघर्ष जरूर पाहायला मिळेल. इकडे देखील चेंडू आपण जर का पाहिलं रक्षक बीट झाला, थोडं फंबल पाहायला मिळालं आणि मग रन्स आली, एक सिंगल. षटक संपलं 4थं. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करत असताना टीम मूर 11 गोवटणे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41, 41 धावा. धावा धावफलक्यावर आपण पाहतोय. बरेचसे प्रेक्षक जे स्टॉल्स मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय तिकडे काही खेळाडू नाश्ता करताना आपल्याला पाहायला मिळतात. काही प्रेक्षक या ठिकाणी थंड्याचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं आयोजन, अप्रतिम असं हे आयोजन आपण या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. फ्रॉग एंटरप्राइजेसचे ओनर सूरज म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेसाठी मोफत पाण्याची व्यवस्था. थँक्यू सो मच सूरज. सनीचा हा चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय. विकेटची संभावना आहे परंतु फार दूरवर चेंडू राहिला. नोमॅन्स लँड मध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड झाला आणि तदनंतर रन्स मिळाली, एक सिंगल. 2 रन्स आल्या, क्षमा असावी. 2 धावांच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचलाय 43 या धावसंख्येवर. 43 रन्स, 43 धावा धावफलकावर आपण पाहतोय. धावा धावफलकावर या ठिकाणी आपण जरूर पाहतोय. अंतिम षटक, भैरवीचं षटक या ठिकाणी सुरू आहे. सनीचा हा चेंडू लॉफ्टेड हिट, स्ट्रेट हिट, चेंडू हवेत आहे आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय सीमा पार. षटकार. सनीचा हा चेंडू आपण पाहिला आणि या षटकाराची आवश्यकता होती टीम गोवटणे संघाला आणि हा षटकार आलाय. शॉर्ट पिच, शॉर्ट ऑन पुल, फ्लॅट. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, अप्रतिम झेल पकडलाय. टाळ्यांचा कडकडाट. त्या ठिकाणी जरूर क्षेत्ररक्षक असेल तिकडे. सूरज शेलारने पकडलाय झेल आणि फलंदाज निशांत वर्तकचा संपलाय खेळ. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू, यष्टिरक्षक पाठीमागे शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात चेंडू फील्ड झाला आणि रन्स आली, एक सिंगल. सन्माननीय अतिथी, हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय दत्तात्रय म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना निवृत्त पोलीस अधिकारी या ठिकाणी सन्माननीय दत्तात्रय म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी वेलकम करूया. वेलकम केलं जाईल मान्यवर अतिथींचा
या षटकाराने. धाबा धाव फलकावर चांगला फटका आहे फ्लिक ऑफ द रिक्सचा. तिकडे क्षेत्ररक्षक कौकॉर्न क्षेत्रात पकडलाय झेल. शेवटच्या क्षणाला आणखीन एक धक्का. एंड इज वेल असंच म्हणावं लागेल. जय हनुमान करंजाडे संघासाठी 5 षटकांचा खेळ संपला आणि मग 5 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम मूर 11 गोवटणे संघाची धावसंख्या अब तक 56. विजयासाठी लक्ष असेल. करंजाडे संघाला आता करायचे आहेत 30 चेंडू 5 षटकं आणि 57 धावा. संपन्न होईल. मी विनंती करेल गोल्डन मॅन सुनील पाटील सुंटी दादा आमची विनंती असेल आपण या ठिकाणी मान्यवर अतिथींचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय अतिथी मयूरदादांचा हा सन्मान सोहळा मंचकावर आपण पाहतोय. तदनंतर मंचकावर आपण पाहतोय निवृत्त पोलीस अधिकारी हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय दत्तात्रय म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचं देखील आपण वेलकम करूया. अब तक 56 धाबा स्कोर कार्डवर बॅटिंग करत असताना टीम मूर 11 गोवटणे संघाची धावसंख्या आपण पाहिली. टार्गेट सेट केलंय. दुसऱ्या सत्रामध्ये विजयासाठी या ठिकाणी लक्ष असेल. जय हनुमान करंजाडे संघाला 57 धावसंख्येचं. होय खरं तर 12th मॅनच्या भूमिकेत जय हनुमान करंजाडे संघाचा जर का आपण विचार केला तर प्रतीक, परंतु इंजरी प्रॉब्लेम या ठिकाणी आपण पाहतोय. दुखापतग्रस्त आहे प्रमुख फलंदाज. कधी कधी हे घडतं आपल्या नशिबात. आज प्रतीक देखील विचार करत असेल की जर का मी इंजर्ड नसतो दुखापतग्रस्त नसतो तर आज मी मैदानात खेळलो असतो. परंतु त्याला पुढील क्रिकेट करिअरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. गेट वेल सून लवकरच बरा हो आणि पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती तुझी बहारदार खेळी प्रेक्षकांना पाहण्यासाठी निश्चितच मिळेल. इंजरी आणि क्रिकेट, दुखापत आणि क्रिकेट हे एक जवळचं नातं आहे. चला फलंदाज करंजाडे संघाला आमची विनंती आहे. फलंदाज आपले पाठवायचे आहेत. प्रमुख अतिथी ना आमची विनंती असेल प्रमुख अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हावा. आज व्यासपीठ अक्षरशः फुलून आलंय. रावे संघाचे खेळाडू येलो कलरच्या जर्सीमध्ये व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर करंजाडे संघाचे समर्थक असतील, गोवटणे संघाचे समर्थक मंचकावर आपण पाहतोय. त्याचप्रमाणे सुनील पाटील सुंटी दादा गोल्डन मॅन त्यांचा कटआउट आपण प्रमुख व्यासपीठावर पाहतोय. स्वर्गीय नवनाथ घरत स्मृती मैत्री चषक 2024 ही स्पर्धा अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस अक्षरशः गाजवला. दशरथ पाटील सर त्यांच्या सोबतीला अमित दादा म्हात्रे, तदनंतर रोशन पाटील सरांचा आवाज या स्पर्धेसाठी. दुसरा दिवस असेल रोशन पाटील सरांचा. आज देखील रोशन पाटील सरांचा आवाज आपण या स्पर्धेसाठी ऐकतोय. तदनंतर हनुमानजी नाईक याच परिसरातील एक बुलंद आवाज हनुमान नाईक सरांचा देखील आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकलाय. जाऊया
सेकंड इनिंगकडे की जिकडे धावांचा पाठलाग करण्यासाठी विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला दिनेश आणि लोकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम करंजाडे म्हटलं की एक बलाढ्य संघ, मोठा संघ. खरं तर आजचा लॉस देखील भरपूर मोठा आहे. आजच्या ग्रुपचा जर का आपण विचार केला तर दिघाटी संघाला पाहिलं आपण, तदनंतर आई रायबादेवी राबे बी, निमिष्का आणि काव्या 11 राबे, तदनंतर गोवटणे संघाला आपण पाहतो या लढतीमध्ये, करंजाडे संघाला आपण पाहतोय, तदनंतर तारा आणि मग त्यांच्या विरोधात उसरली, तदनंतर टीम भातान, टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक मोठा संघ, परंतु त्यांना फाईट करेल खारेपाट विभागातील एक बलाढ्य संघ टीम दत्तगुरु वढाव. इन ॲक्शन मध्ये बबलू आणि रोहन ही जोडी मैदानात पाहायला मिळेल. काल देखील एक खतरनाक जोडी A1 जोडी मैदानात आपण पाहिली, संदेश खरत आणि दिगंबर नागे, जो हे संघाकडून खेळत असताना 40+ हे लेजंड खेळाडू. मॅच कडे जाऊया. गेम ऑन. रन चेस तुम्ही आता पाहणार आहात सेकंड इनिंग मध्ये. खूप चांगला चेंडू या ठिकाणी राईज केलं चेंडूला, गुड लेंथ वर चेंडू लँड झाला आणि भन्नाट वेगाने एक्स्ट्रा स्पीडने चेंडू ट्रॅव्हल झाला. कोणत्या प्रकारची रन्स त्या चेंडूवर आपण पाहिली नाहीये. स्ट्राईक गोलंदाज परेश पाटील, फास्टर गोलंदाज म्हणावा लागेल, एक्स्ट्रा स्पीड. आणखीन एक चांगला चेंडू, टो क्रशर यॉर्कर, बॅटच्या टोला लागला, परंतु आउट फील पहा किती कमालीची फास्ट आहे. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्याचं यश मात्र आलं आणि या चेंडूवर रन्स आल्या एकूण 3. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलं गेलंय. फलंदाज दिनेश शेलार आणि सोबतीला लोकेश भगत ओपनिंगसाठी सलामवीर, विस्फोटक खेळाडू, एक्सप्लोजिव्ह बॅट्समन. बऱ्याचशा स्पर्धा अक्षरशः ज्यांनी गाजवल्या, मग डे फॉर्मॅट असेल, रजनी क्रिकेट असेल, या खेळाडूंवर भरपूर विश्वास दाखवलाय टीम करंजाडे संघाने आणि तो विश्वास सार्थक देखील लावलाय त्यांनी. उजव्या हाताचे विस्फोटक खेळाडू, फुल टॉस त्या ठिकाणी स्क्वेअर लेग क्षेत्रात, फंबल आणि मिसफील्ड झाली की मग एखादी एक्स्ट्रा रन्स तुम्हाला मिळतेच, ते देखील पाहायला मिळालं. एका धाब्याने धावसंख्या आपण जय हनुमान करंजाडे संघाची धावसंख्या पाहतोय स्कोर कार्डवर 4. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जय हनुमान करंजाडे. पुढची लढत जरूर पाहायला मिळेल 2 विजयी संघांमध्ये. दुसऱ्या फेरीतील सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट परेश पाटील, चांगला चेंडू झाला, चांगला चेंडू पाहायला मिळाला. प्ले अँड मिस बॅट्सविंग पाहायला मिळालं. पहा, जर का तुमच्याकडे अतिरिक्त वेग असेल आणि अतिरिक्त वेगाने तुम्हाला फलंदाजाला बीट करता येतं, हे खरं तर आपण पाहिलं. स्ट्राईक गोलंदाज, स्ट्राईक गोलंदाज अर्थातच आपल्या टीम मधला प्रमुख गोलंदाज आणि त्या प्रमुख गोलंदाजाने प्रभावित केलंय. ज्या अर्थी पहिल्या सत्रामध्ये आपण म्हणालो की मोठ्या संघांकडे चांगले फलंदाज सोबतीला चांगले गोलंदाज देखील असतात. हा चेंडू देखील फ्लाइंग स्लीप मध्ये ट्रॅव्हल झाला. आता मात्र तिसऱ्या पंचांची मदत, DRS या ठिकाणी जरूर घेतला जाईल. पाहूया या ठिकाणी साईप्रित लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट मध्ये खेळाडू सुरक्षित आहे की नाही. फ्रेम बाय फ्रेम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहायला मिळेल. साईप्रित लाईव्ह संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टीम या ठिकाणी सज्ज झाले. फ्रेम मध्ये आपण पाहतोय आमचे टीव्ही अंपायर या ठिकाणी पाहतील आणि खेळाडू या ठिकाणी असेल धावबाद OUT आउट.
सोडलीत की मग तुम्हाला चालत पुढे डगआउट कडे यायचं आहे, हे लक्षात ठेवा. अन्यथा त्या लाईनचा काही उपयोगच नाहीये मग. आणि डगआउट मध्ये विनंती असेल, आम्ही सर्व संघांना विनंती करतो की पुढचा खेळाडू कोणता असेल त्याला सेट होऊन राहायला सांगा. पुढचा खेळाडू जर्सी नंबर 710 सागर म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंडाऊन साठी. आणखीन एक विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. धावबाद विकेट एक गमावली मागच्या चेंडूवर. धावसंख्या 4 स्कोर कार्डवर आपण पाहतोय. डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पण जर का या मैदानाचं जर आपण बाउंड्रीज जर का पाहिलं, जो हे गावचे हे जे मैदान आणि या मैदानाचं जर का आपण ॲटमॉस्फिअर वातावरण पाहिलं तर डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी उपयुक्त. सिंगल रन्स या ठिकाणी पूर्ण केली गेले. जरूर त्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी एका धाब्याने संघ मात्र पुढे जाईल. 5 रन्स 5 धाबा धावफलकावर आपण पाहतो. 1 विकेटच्या मोबदल्यात. धावसंख्या या ठिकाणी जय हनुमान करंजाडे संघाची 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता इक्वेशन असेल 24 चेंडू आणि विजयासाठी 52 रन्स. जरूर या ठिकाणी ह्या जर का मैदानाचा आपण विचार केला तर नेट प्रॅक्टिससाठी देखील तुम्हाला त्या ठिकाणी एक विकेट उपलब्ध आहे की जिकडे आमचे सन्माननीय रोशन पाटील सर आहेत. परंतु या मैदानाचा विचार आपण जर का केला तर डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी उपयुक्त असं मैदान आहे. वाऱ्याचा वेग असेल आणि स्क्वेअर ऑफ द विकेटच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या देखील फार जवळ आहेत. डाव्या हाताचे फलंदाज या मैदानावरती भरपूर प्रभावित करतील प्रेक्षकांना. चला बॅनरच्या शेजारी जे प्रेक्षक बसलेत, बॅनर जवळ जे प्रेक्षक बसलेत पहा, तुम्हाला आवाज येतोय. बॅनरवर शेजारी रेड टी शर्ट यस प्लीज प्लीज मित्रा खाली बसा, अन्यथा संदेश घरात येतील. पुढच्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होईल. चांगला चेंडू या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. फुटवर्कचा वापर, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि हो खराब फेकी. दुष्काळात हा 13वा महिना, गरिबी में आटा गेला आणि एकूण रन्स आल्यात 6 वर्कचा वापर, सिंगल कंप्लीट, सेकंडचा या मैदानाकडे 2 खेळाडू आपण पाहता. एका बाजूने असतील दिनेश शेलार आणि त्यांच्या बरोबरीने सागर म्हात्रे, अतिशय स्फोटक खेळाडू या संघाचा डाव्या हाताचा फलंदाज. बॉलिंग ट्रॅक मध्ये बॉल तयार. या बॉल हुक करत असताना मागे चालला बॉल बॅकवर्ड क्षेत्राकडे, फिल्डर डाऊन द बॉल, प्रयत्न चांगले होते, जीवनदान आणि त्यानंतर आउटफील्ड फास्ट या क्रीडांगणाची. बॉल मागे चालला फाईन लेगला, हा आलाय मात्र इथे फाईन चौकार. मस्ट निडेड 4. या बॉल हुक करत असताना मागे चालला बॉल बॅकवर्ड क्षेत्राकडे, फिल्डर धन्यवाद. गोवटणे संघाच्या मार्गदर्शक सुनीलचे वर्धन स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं आमचे उपसरपंच सतीदादा म्हात्रे गोवटणे यांचं देखील स्वागत. आणि खरं तर करंजाडे संघ मैदानामध्ये खेळतो. टार्गेट 57चा आहे आणि आतापर्यंत धावा स्कोर कार्डवरती लागताना पाहत आहे तब्बल 15. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 आल्या. ग्रेट स्टार्ट त्या ठिकाणी
परेश पाटील कडून पाहायला मिळालं, परंतु इथे निशांत राऊंड द विकेट अँगल बनवत असताना हा बॉल चाललाय तर डाव्या एसटीच्या वरून ट्रॅव्हल होत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. त्या ठिकाणी करंजाडे संघ परेश पाटील कडून पाहायला मिळालं, परंतु इथे त्यामुळे थोडासा दबाव फलंदाजीवरती राहील. कारण साधारण व्यावसायिक क्रिकेट देखील खेळणारा हा खेळाडू ग्रामीण खेळत असताना मात्र करंजाडे टीमला नेहमी चांगले योगदान त्याचं राहिलंय आणि आज 12th मॅनच्या भूमिकेमध्ये ते देखील आमच्यासमोर जॉईन झालेत. चांगली मॅच पाहायला मिळेल. राऊंड द विकेट वेगवान बॉल लेंथ बॉल होता, शॉर्ट करतर लेगला स्क्वेअर लेगला मात्र हा बॉल फील्ड झालाय. बॅकअपसाठी खेळाडू आहेत, थोडीशी घाई होते गोवटणे संघाकडून. सिंगल रन इथे पाहायला मिळेल. धावसंख्येमध्ये बदल, एकूण धावा धाव फलकावरती आपण पाहत आहे 1 बाद 16 धावा. अजूनही जवळजवळ 41 धावांची गरज येणाऱ्या काही चेंडूमध्ये. खरं तर पार्टनरशिप गरजेची राहील या मॅचमध्ये करंजाडे संघाला विजयासाठी. जर पार्टनरशिप झाली मोठ्या धावसंख्येची, स्ट्राईक रेट जर चांगला मेंटेन ठेवला फलंदाजाने तर नक्कीच धावांचा पाठलाग होईल. तर एका बाजूने इकॉनॉमिकल फिगर षटक दबाव विकेट टेकिंग गोलंदाजी टीम गोवटणेला करायचे. मूर 11 गोवटणे. उरणपूर्व विभागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जातं. अतिशय मोठ्या स्पर्धा आपण नेहमी पाहिल्या, ज्यामध्ये धोंडू काकासारखं एक चांगलं क्रीडांगण जे प्रचंड फेमस आहे, जास्त गर्दी. कट केला बॉलला, दिशा दिले मागे, फ्लाय स्लिपला, कमालीचे एफर्ट्स. बॉलला थांबवलाय. कदा विकेट किपरच्या मागे जे 2 फिल्डर असतात, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, त्यांना प्रचंड अलर्ट राहावं लागतं. आणि ते बघा 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. चांगलं कमबॅक. 1च धाव आली या बॉलवरती. संघाची धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावरती 1 गडी बाद. आतापर्यंत 17. यानंतर खरं तर आपण पाहता रावे बी विपक्ष विनर टीम अशी लढत होईल. परंतु पुढचे जे संघ आहेत 11 स्टार तारा, त्यानंतर उसारली संघ असेल, त्याचबरोबर भातान संघ असेल, अंतिम संघ दत्तगुरू वडाव, या सर्व संघांनी रिपोर्टिंग करा. आपण वेळेवरती या. पनवेलवरून जे संघ येत असेल त्यांना विनंती असेल आपण रावे गावातूनच या, तुम्हाला जवळ पडेल. पाण्याची पूर्तता आपण करा. या षटकानंतर लगेचच पाणी हवं आहे. दिनेश शेलार यांना पण पाहता एखादं प्रचंड तापमान वाढलंय. शॉर्ट ऑफ लेन बॉल पूल करत असताना बॉलला मागे ढकललाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवून दिला. या ठिकाणी पण पाहिला सागर मात्रे ब्रँडेड षटकार 6. पाहिले असतील, परंतु एका गावाची प्रीमियर लीग आणि त्या प्रीमियर लीग मध्ये भरघोस असा खतर बक्षिसांचा वर्षाव जर कुठे होत असेल तर तो एकमेव करंजाडे प्रीमियर लीग. गावाची गावाची एकात्मता आणि गावाचं खरं तर स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट आम्ही त्या ठिकाणी अनेक पाहिलं. आणि नेहमी दमदार अशी स्पर्धा आपण पाहिली KPLची करंजाडेच्या मैदानावरती. आणि आज त्याच गावचा संघ या मैदानामध्ये सहभागी झाला. भाऊ मात्रे नेहमी चर्चेमध्ये राहायचे. खरं तर एक एंटरटेनमेंट जॉली माणूस त्यांना आपण पाहिलं. 2 ओव्हरचा खेळ संपत असताना 23 आले. अजूनही मैदानामध्ये येणाऱ्या खरं तर 18 चेंडूमध्ये कराच्या तब्बल 34 11.33 हा रिक्वायर्ड रन असेल पर ओव्हर मागे. मैदानामध्ये दिनेश सारखा एक अनुभवी खेळाडू, त्याच्याबरोबरीने एक स्फोटक फलंदाज सागर मात्रे, पहिला खेळाडू लोकेश भगत बाद झाला. 1 धाव करत मग तो मैदानाच्या बाहेर चाललाय. त्यामुळे नक्कीच इथे कमबॅक करावा लागेल. गोवटे संघाला विकेट टेकिंग ॲबिलिटी तुम्हाला दाखवावी लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी तुम्हाला या स्पर्धेमध्ये करावी लागेल. आज स्पर्धेचा आपण जर पाहिला 5वा दिवस आहे. गेले खरं तर 5 दिवस हा क्रिकेटचा कुंभमेळा आपण पाहताय, ज्या ठिकाणी 3 संघ टॉप 5ला गेले. 2 संघ आपण पाहिले सुपर 10ला गेले. जी लढत होती स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ गोटेगर बी विपक्ष जिते अशी लढत तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. मोठा सामना सुपर 10चा, त्यातून जिंकणारा संघ बक्षीस पात्र होईल. एक प्रेक्षणीय लढत तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. पेन शहर विपक्ष हमरापूर विभाग अशी एक खरं तर एक्झिबिशन मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी पेन तालुक्या शहरातले खेळाडू असेल एका बाजूने, तर एका बाजूने आपल्या परिसरातील खेळाडू त्या मॅचमध्ये पाहायला मिळतील. तेच थरार बॉल, कमालीचा वेग खरं तर आपण होता. आणि अगदी फुल लेन डिलिव्हरी, बॉल थोडासा टप्पा पडला, बाहेर निघाला. आणि इथे आपण पाहिला खरं तर हा डॉट बॉल. खरं तर मेलबर्नच्या मैदानावरती आज NK रेड्डी, नितेश रेड्डीने कमालीचा इतिहास घडवला. टेस्ट क्रिकेटमध्ये जिथे भारतीय संघाला गरज होती, भारतीय संघ अडचणीमध्ये होता, आणि अशा परिस्थितीला आपण मला अगदी आय थिंक 7व्या-8व्या क्रमांकावरती येऊन शतक झळकवलं सोपं नाहीये, ते त्याने करून दाखवलं. यावेळेला खेचून मारला बॉलला, स्क्वेअर लेगला, नो मॅन्स लँडला बॉल चालला एका टप्प्यावरती, बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, इस बाउंड्री चौकार.
आमचे महाराष्ट्रातील ताकदीचे निवेदक आणि उत्तम समालोचक महागुरु MD गडगे सर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खरं तर सध्या प्रचंड बिजी शेड्यूल त्यांचा डे नाईट सक्रिय ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये. उद्या खरं तर ही तोप तुम्हाला पारगावच्या नगरीमध्ये ऐकायला मिळेल. यावेळेला फुल लेन डिलिव्हरी बॉल मागे चालला विकेट किपरच्या दिशेने डॉट चेंडू पाहायला मिळाला. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांचंही स्वागत. MD गडगे सर यांचा खरं तर कॉल या स्पर्धेला शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून आल्या. उद्या रॉकस्टार प्रवीण गायकर हे देखील जॉईन होतील आपल्या समवेत. आमचे खरं तर अगदी जवळचे मित्र. त्यांचा आवाज तुम्हाला इथे ऐकायला मिळेल. आणि आज खरं तर आपण पाहता गेले 5 दिवस परमेश पाटील ॲडव्होकेट परमेश पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकताय. स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, काउंटर अटॅक करायचं होतं पण तो लेंथ मागे घेतली गोलंदाजाने. त्याचंही कौतुक करावं लागेल. आणि त्याहीपेक्षा टप्पा पडला, बॉल खाली राहिला, झपकन निघाला. क्विकर वन चेंडू आपण पाहिला, डॉट निर्धाव चेंडू इथे आपण पाहताय. दिनेश थोडासा त्या ठिकाणी संघर्ष करतोय. धावसंख्या आपण पाहताय स्कोर कार्डवरती आतापर्यंत 27. 14 चेंडूमध्ये आता 30, 14 बॉल 30. खरं तर सागर मात्र आक्रमक झाला. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल हाच आता खरं तर मनामध्ये ध्यास ठेवावा लागेल या ठिकाणी दिनेशला. कधी कधी आपण पाहिलं एखाद्या खेळाडूचा दिवस असतो आणि त्याला जेवढी जास्त संधी मिळेल त्याचा फायदा टीमला मिळत असतो. आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. 14 बॉल 30. इथे आपण पाहिला खरं तर मोठं टार्गेट देखील चेस होताना पाहायला मिळालं. कधी कधी लो स्कोरिंग सामना देखील तितकाच हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाला. खरं तर गावदेवी आंतोरे संघाने एक वेगळा इतिहास रचला. त्या संघाने बराडे संघाला पराभूत करत या स्पर्धेमध्ये टॉप 5 मध्ये प्रवेश केला. आणि 1 लाखाची स्पर्धा या विभागातील हे पहिलं A1 क्वालिटीचं आयोजन. शॉर्टा प्लेन बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. आणि इथे आपण पाहिलं आणखीन एक डॉट. शरीराचा भेद घेणारा हा चेंडू होता. बॉलच्या लाईनमध्ये होते परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं हँड अँड आय कॉर्डिनेशन योग्य नव्हतं. त्यामुळे हा डॉट बॉल पाहायला मिळाला. कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये परेश पाटील ज्याने पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या होत्या पॉवर प्लेमध्ये, तोच गोलंदाजी मार्कवर झाला. आणि त्याने याही षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या पहिल्या खरं तर 5 चेंडूमध्ये. ग्रेट कमबॅक, कमालीचं कमबॅक गोवटे संघासाठी परेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथे बघा खरं तर एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आतमध्ये घेतला आणि बरोबर शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर मागे पाठवला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डिपिश खरं तर स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये कदाचित शॉर्ट ऑफ लेन बॉल असेल. ही रणनीती खरं तर फलंदाजांना देखील कधी कधी ओळखावी लागते. आणि इथे आपण पाहू शकाल पुढचा बॉल कसा असेल. या ठिकाणी परेशचा हे पायचा विकेट हवा आहे त्याला. पण इथे बघा अगदी फुल लेन डिलिव्हरी, पॅड लाईनचा बॉल ऑन साईडला खेळत असताना निर्धाव चेंडू. 2 षटकं फेकली परेशने आणि 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. या सामन्यामध्ये कमबॅक करून जाणारी त्याची गोलंदाजी पाहिली. आता येणारे बॉल 12, विजयासाठी तब्बल 30 धावांचं समीकरण. थँक्यू सो मच. 12 बॉल आणि आता 30 धावा. मॅच ऑन आहे. परंतु मैदानामध्ये अजूनही सागर मात्रेसारखा आक्रमक खेळाडू उभा आहे आणि तोही डाव्या हाताचा फलंदाज. या क्रीडांगणामध्ये पहिल्या दिवसापासून डाव्या हाताच्या फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. कधी हे क्रीडांगण आपण जर पाहिलं जिथे खडकाळ जागा होती, खडक होता प्रचंड मोठा, त्या खडकातून मार्ग काढत मात्र या विभागासाठी खऱ्या अर्थानं पाहिलं पेण सुधागड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य रविशेठ पाटील साहेबांचे चिरंजीव खऱ्या अर्थानं पाहिलं रायगड जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते तथा रायगड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे दमदार युवा नेतृत्व वैकुंठशेठ पाटील साहेबांच्या स्वप्नातून साकार होणारे क्रीडांगण. आगामी कालावधीमध्ये त्यांनी सांगितले लश ग्रीन आउटफील्ड होईल इथे. त्याचबरोबर मैदानाच्या सोबतही तुम्हाला झाडं पाहायला मिळतील, थोडीशी ग्रीनरी, त्याचा एक तुम्हाला वेगळा अनुभव मिळेल. यावेळेला खोला टाकला बॉल, टोकर्षर यॉर्कर पाहायला मिळाला.
शॉट ऑफ लेन बॉल पूल करत असताना बॉलला मागे ढकललंय. फेवरेट स्ट्रोक आहे का तर सागरचा. त्या ठिकाणी बॉल चालला सीमा पार. इथं आलाय गगनचुंबी षटकार. मी निघालो तुम्ही येता का करता खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकता डीजेच्या माध्यमातून. साई भक्तांसाठी डेडिकेट करणं संगीत आणि षटकार आलाय. आता अंतिम बॉल असतील त्या ठिकाणी 10 विजयासाठी 24 धावा. 10 चेंडू आणि 24चं समीकरण मैदानामध्ये आलंय. विकेट हवा आहे यावेळेला. यॉर्क लाईनचा बॉल पाठवला स्क्वेअर लेग मध्ये. पहिली रन पूर्ण केली. सेकंडचा कॉल होईल का. नकार दिलाय. नकार दिलाय. अगदी योग्य निर्णय. आपण पाहिला काल करता यशस्वी जायस्वाल आणि विराट कोहलीमध्ये त्या ठिकाणी जे खराब ताळमेल पाहायला मिळालं आणि तणावपूर्ण वातावरण मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळालं. भरपूर स्लेजिंग त्या ठिकाणी झाली आणि इथे देखील आता सागरचा विकेट या मॅचसाठी आपण जर पाहिला जय हनुमान करंजणे संघासाठी अतिशय निर्णायक राहील. तो जितका वेळ उभा राहील तितका धावा त्याच्या बॅटमधून तुम्हाला येताना पाहायला मिळतील. त्यामुळे इथे खरं तर गोवटणे संघाला विकेट घ्यावा लागेल. सागरचा विकेट घ्यावा लागेल. दिनेशचा पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. धावसंख्या आपण पाहिली येणारे बॉल असतील 9 आणि तब्बल 23 धावा. 9 चेंडू आणि 23. गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहता रावे विलेज एंड कडून बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आहेत त्या ठिकाणी प्रतीक पाटील हा खेळाडू. 9 चेंडूमध्ये 23 धावाचं कॅल्क्युलेशन. शॉट ऑफ प्लेन बॉल बॅकफुटला गेले. जागा बनवली आणि इथे मात्र अप्रतिम फटका इनसाइड आउट. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. बॅकफुटला जाऊन आपण पहिला जागा बनवली आणि त्यानंतर जबरदस्त टायमिंग. जो खेळाडू एक्स्ट्रा कव्हरचा तटिया सर्कलच्या आतमध्ये घेतला होता शॉट स्क्वेअर लेगला मागे पाठवलं त्याचा फायदा घेतला कदा दिनेशने. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. आता 8 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावा. 8 बॉल 19. यावेळेला खेचून मारलाय. चांगलं टायमिंग. पूल पॉवरफुल अँड सक्सेसफुल डिलाइटफुल आणि इथे मात्र आलाय हा 6 धावा षटकार. चेंडू आणि 13. सुरुवातीला करता संघर्ष करतो हा खेळाडू आणि सनीदादांच्या चेहऱ्यावरती टेन्शन आलं होतं जेव्हा हा जास्त डॉट बॉल करता दिनेश. आता षटकार मारणे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळाला. 7 बॉल आणि 13 धाबा. स्फोटक फलंदाजी साकारली. यावेळेला हलक्या हाताने ऑन साईडला खेळून काढला. बॉलला सिंगल आली. सेकंडचा कॉल. निघाले दोन्ही खेळाडू. गुड रनिंग द बिटवीन. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा आल्या. बॅकअपसाठी एक खेळाडू आलाय आणि इथे आपण पहिला 2 रन्स येताना बघा एनर्जेटिक खेळाडू आहेत दिनेश शेलार आणि इथे आपण पहिल्या 2 धावा आल्या. आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं मॅचमध्ये काय असेल 6 बॉल आणि विजयासाठी 11 धावा. चला पाणी घेऊन चला मैदानाकडे. पाण्याची मागणी करा. कारण जितका जास्त तुम्ही पाणी प्याल तेवढे तुम्हाला क्रॅम्प्स येणार नाही आहेत. तर आपण पहिल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जर का पाण्याचं सेवन कमी केलं तर कधी कधी रात्री झोपताना आपल्या पायामध्ये गोळे येतात. याचं कारण आहे खरं तर पाण्याची कमतरता आपल्या शरीरामध्ये कमी असते. पण इथे आपण पहिला प्रचंड ऊन आहे आणि बघा दिनेश विकेटवरती झोपलेत. 6 बॉल 11. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत. आमचे खरं तर आयोजक त्या ठिकाणी रविदादा म्हात्रे पाण्याची व्यवस्था करत असताना. धन्यवाद. सध्या आपण पाहिला तर प्रचंड क्रेज ज्या क्षेत्राचा तो क्षेत्र म्हणजे बैलगाडा शर्यत क्षेत्र. पुसेगावचा अड्डा
आपण नुकताच पाहिला, भरपूर गर्दी. परंतु प्रत्येक एक गोष्ट आवर्जून सांगेल, या पेन तालुक्यामध्ये बैलगाडा क्षेत्राचा क्रेज फार कमी आहे. याचं कारण आहे, हे 2-3 महिने फक्त क्रिकेटचे त्यांना एक वेळ मिळतो या ठिकाणी क्रिकेट खेळायचा. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा गणपतीचा सीझन प्रचंड व्यस्त असतात. हे खरं तर या ठिकाणची सर्व ही लोकवस्ती, ही संपूर्ण आपला हा समाज. आणि आज आपण पहिला गणपती कारखान्यामध्ये प्रचंड फेमस हा परिसर आहे, ज्याने जगप्रसिद्ध गणपतीच्या मूर्ती संपूर्ण जगाला दिल्या असा हा परिसर. कारण सातत्याने पेनचा उल्लेख केला जातो. पेन म्हटलं की गणपतीचं माहेरघर आणि भरपूर व्यस्त असतात. हे खरं तर या विभागाची सर्व मंडळी प्रचंड मेहनत आणि आज मात्र सोन्याचे दिवस त्यांचे आलेत मेहनतीच्या जोरावरती. त्यामुळे क्रिकेट हा खेळ मात्र मनसोक्तपणे आपण खेळताना पाहतात. क्रिकेट बरोबरने कबड्डीला फार महत्त्व दिलं जातं. खारेपाट परिसरामध्ये, खारेपाट विभागामध्ये कबड्डी हा मोठ्या प्रमाणात खेळला जातो. आणि सर्वाधिक पोलीस जर रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्याने दिले असेल तर तो एकमेव तालुका पेण. याच तालुक्याने कबड्डी महिला संघाची, भारतीय संघाची कॅप्टन दिली अभिलाषा म्हात्रे याच तालुक्याने. अशा अनेक करत आपण पहिला भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे जे गागोद्याचे आहेत पेण तालुक्याचे, असे अनेक खरं तर ऐतिहासिक पेण तालुक्याच्या पण इतिहास जर पाहिला चालून तर भरपूर का तुम्हाला ऐकायला मिळेल, शिकायला मिळेल. लास्ट ओव्हर भरपूर मागे आले आणि इथे मात्र आपण पाहिलं वाट पाहिली आणि वाट लावली. लॉंग लेगच्या बाहेर बॉलला फेकून दिलं सीमा पार. इट्स मॅक्झिमम षटकार. चला बॉलची पूर्तता करा, नवीन चेंडू द्या. टेम्परामेंट, संयम असावा लागतो. आणि अशा वेळेला बऱ्याच अंशी आपण जर पाहिलं तर जेव्हा रन बॉल इक्वेशन अगदी लास्ट ओव्हरमध्ये येतं तेव्हा मात्र टेन्शन बॅटर्सवरती येतं. चला आणखीन एक चेंडू द्या आपण त्यांना. सुरुवातीलाच 2 बॉल चॉईस करून द्या म्हणजे वेळ वाचेल आपला. तर अंतिम 5 चेंडू आणि 5 धाबा हे समीकरण मैदानाकडे आलंय. डू ऑर डाय, करो या मरो अशी ही खरं तर परिस्थिती. गोवटने की करण झाडे पहिला सामना जिंकलाय. खरं तर मागच्या सामन्यामध्ये कनिष्कान काव्या 11 रायबादेवी रावे. बाळू पाटील खरं तर टीममध्ये बॅटिंग कधी तुमची पाहायला मिळेल. खरं तर प्रश्न पडला आम्हाला बाळू कधी प्लेइंग 11 मध्ये बॅटिंग करेल, फक्त फिल्डिंग. परंतु ॲक्टिव्ह खरं तर खेळाडू आहेत. रावे म्हटलं की अगदी जवळचा गाव आमच्या हक्केच्या अंतरात आणि जवळचा भरपूर मित्रपरिवार ज्या गावामध्ये आमचा, त्या गावाचा हा संघ तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये इनॅक्शनमध्ये पाहायला मिळेल. अंतिम 5 चेंडू आणि 5 धावा. यावेळेला स्विच हिट, क्या बात है, स्वीट हिट लगावलाय आणि हा सामना जिंकलाय. या ठिकाणी जय हनुमान करंजाडे संघाने बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या सागरसाठी. मॅच विनिंग स्ट्रोक. चला रावे संघाचा कर्णधार आणि एका बाजूने असेल, मी विनंती करेल या ठिकाणी खरं तर करंजाडे संघाचा कर्णधार आमचे आदरणीय दत्तात्रय म्हात्रे साहेबांचे आगमन. सेवानिवृत्त पोलीस, महाराष्ट्र पोलीस त्यांच्या ठिकाणी आगमन. या आपण स्वागत आहे आपलं. हमरापूर विभाग प्रीमियर लीगसाठी कमिटीचे मेन मेंबर आहेत, सिनियर मेंबर दत्तात्रय म्हात्रे साहेबांचं स्वागत. तर टॉस केला जाईल, टॉस केला जाईल. चला कनिष्कान काव्या 11 रायबादेवी रावे बी विपक्ष जय हनुमान करंजाडे. तर या सामन्याचा सामनावीर कवी 11 चेंडूमध्ये 37 धावा करणारा सागर ठरलाय सामनावीर. चला सागर म्हात्रेला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊया. मी दत्तात्रयजी म्हात्रे सर विनंती करतो आपण या टॉस बॉक्समध्ये. प्रशांत भाई घरात आमचे भरपूर खुश झालेत. यस, अभिनंदन. चला या सागर म्हात्रे आपला सामनावीराचा पुरस्कार स्वीकारा आणि दोन्ही संघ गोवटने आपण लाईनअप मध्ये एकमेकांना हस्तांतरण करा. कॅप्टन चला टॉससाठी या करंजाडे संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या लवकर. सामना 4 षटकांचा राहील पुढचा. चला आपण कॅप्टन जय हनुमान करंजाडे आणि एका बाजूने कनिष्का